स्वातंत्र्याच्या रम्य पहाटे, स्वातंत्र्याच्या रम्य वंदन करूया, त्यांना वंदन करूया. झेलली गोळी छाती, झेलली गोळी छातीवरी कोणी मुखाने फाशी गेले. इंग्रजांच्या त्या जुलुमगिरीला सशस्त्र क्रांती. किती हुतात्मा शहीद झाले, किती हुतात्मा शहीद. फडकतो आहे, फडकतो आहे सदैव तिरंगा. सैनिकांच्या श्वासाने मानसयाचा राखावा सदा, मानसयाचा राखावा सदा. सबंध भारतीय जनतेने. कृपया चला तर मंडळी, सकाळी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आजचा आपला सुंदर असा दिवस, सुंदर असा दिवस म्हणण्याचं महत्वाचं कारण असं आहे की आज 15 ऑगस्ट अतिशय सुंदर आणि सुवर्ण दिवस आपल्या देशासाठी. कारण ह्याच दिवशी आपण इंग्रजाच्या जुलमी सह्यामधून आपण मुक्त झालो होतो. गेली 150 वर्ष मी इंग्रजांना आपल्यावर अत्याचार करून आपल्या या ठिकाणी खूप असे आपल्या देशाची पूर्ण काम पूर्ण सामग्री म्हणजे सोनं नाणं सर्व घेऊन जाऊन आपल्या देशाला कंगाल करून गेले होते. परंतु आपला दिवस एक असा आहे की शून्यातून विश्व निर्माण करणारा, सोनी की चिडिया म्हटल्याप्रमाणे आज पुन्हा एकदा देशाला स्वातंत्र्य होऊन आपल्या 80 वर्ष होत येऊ लागल्यात. आणि गेल्या 80 वर्षामध्ये आपला तो आजचा हा जो देश आहे, तो देश पुन्हा एकदा अतिशय छान या ठिकाणी उभा टाकलेला आहे. आणि अशा हा दिवसामध्ये तुम्ही जर पाहत असाल तर सुंदर पद्धतीने गेले 80 वर्षामध्ये आपला देश पुन्हा एकदा हा पूर्ण जगामध्ये आज टॉपला म्हणायला काही अडचण नाही. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपला देश नव तरुण या ठिकाणी आपल्या देशात झटत असतात. कारण ती जी त्यावेळेस आपल्या 1857चा उठाव असेल, परंतु भरपूर असे त्या वेळेस स्वातंत्र्यवीर असतील व सर्वांच्या सहकार्याने भारत स्वतंत्र झाला होता. आणि आजच्या दिवशी खूप महत्वाचा दिवस असल्यामुळे आजचं जिल्हा परिषद व शाळेमध्ये सुंदर असे उपक्रम आणि सुंदर असे कार्यक्रम दरवर्षी होतात असतात आणि ह्याही वर्षी होणार आहेत. आणि ह्या कार्यक्रमासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित त्याच्यात सर्व पर्यावरण वर्ष लागवड आमचे नाशिक मामा असतील, सर्व अतिशय वृक्षप्रेमी म्हणाय काय अडचण नाही अशा माणसाच्या सर्वांच्या सहकार्याने आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील व नवतरुण आणि सर्व शिक्षक प्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय छान होत असलेला हा दरवर्षीचा कार्यक्रम. आणि आजही या कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. नाशिक मामा बोला, काय बोलणार आहोत शब्द. अतिशय छान पद्धतीने नाशिक मामाचं आमचे सहकार्य वृक्ष लागवडीमध्ये असतं सतत, त्यांचं सतत प्रयत्न आहे, त्याचे स्वप्न आहे गाव आपले हिरवळ झालं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी तुमचा रतन महाराज पुढील कार्यक्रम मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, तोपर्यंत विद्यार्थी गेल्यात पर्वत फेरीला की आल्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम तुम्हाला दाखवणार आहोत. चला म्हणजे तर मंडळी, अशा पद्धतीनं आपण आता या ठिकाणी आलो. आमच्या जिल्हा परिषद शाळेचे एक आदर्श मुख्याध्यापक आमचे शिंदे सर, आमच्याच गावातील मायभूमीतील एक आदर्श असे व्यक्तिमत्व असणारे आणि आमच्याच गावाला त्यांनी मुख्याध्यापक म्हणून लावले, ते आमचं भाग्य आहे. तर सरांना विचारू इच्छितो की एवढा सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी होत असतो, या वर्षीची रूपरेषा आपल्या 15 ऑगस्ट रोजीची काय काय आहे ती सर तुम्ही आम्हाला सांगा. तर नमस्कार, मी शिंदे सर, मुख्याध्यापक प्रशाला लांबजना. आपली जिल्हा परिषदची ही शाळा जिल्ह्यात नव्हे तर विभागात सगळ्यात मोठी असलेली ही शाळा. शिक्षक जवळपास 34 शिक्षक आहेत आणि 932 विद्यार्थी संख्या असलेली ही मोठी शाळा. तर या शाळेमध्ये आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सकाळी आपण पाहिलाच असाल की भव्य असा ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला.
गावातील प्रतिष्ठित सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. आता या पुढचं नियोजन म्हणाल तर ज्यावेळेस प्रभात फेरीवरून विद्यार्थी वापस येतील त्यावेळेस या ठिकाणी सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं स्वागत गीत, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचं संगीतमय कवायत होईल आणि संगीतमय कवायतीच्या नंतर या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. 10वी NNMS, 4थी 5वी स्कॉलरशिप, 7वी 8वी स्कॉलरशिप अशा सर्व विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे. तसेच काही गुणवंत शिक्षक सुद्धा या ठिकाणी कार्यरत असतात. तर या सर्व गुणवंत शिक्षकांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार सोहळा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांतर्फे आयोजित करण्यात येतो दरवर्षी. तर त्या शिक्षकांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे आणि शेवटी खाऊ वाटप करून या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. धन्यवाद सर. अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी नियोजन दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी अतिशय छान आमच्या लांबजणचा अभिमान स्वाभिमान जिल्हा परिषद शाळा आहे म्हणायला काहीच अडचण नाही, कारण खूप छान पद्धतीने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सुंदर असे कार्यक्रम व या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे या हेतूने केलेला हा विद्यार्थ्याचा पुरस्कार दरवर्षी ह्या वर्षी अजून थोडं छान या ठिकाणी आमचे गणेश वाघमारे सर असतील यांच्यातर्फे सुंदर सुंदर असं प्रमाणपत्र देऊन सत्कार होणार आहे. तर चला मंडळी, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे डायरेक्ट आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला. नमस्कार. चला मंडळी, तुम्ही पाहू शकता आमच्या जिल्हा परिषद शाळेमधील सुंदर अशी कला, आमचे आदर्श असणारे चित्रकलेमधील कुलकर्णी सर यांची ही सुंदर अशी असलेली कला आणि या ठिकाणी चालू आहे निवेदन आपल्या जिल्हा परिषद शाळेतील सुंदर असं. आता तुम्ही जर पाहत असाल तर हा पूर्ण कलेचा सार, अतिशय सुंदर अक्षर आणि सुंदर कला असे आमचे कुलकर्णी सर यांच्यातर्फे सुंदर असं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी त्या ठिकाणी ते पाहू शकता स्वागतम असेल किंवा स्वातंत्र्य दिवस असं असेल, पूर्ण लिहिलेली जी काही कला आहे ती आमची या ठिकाणी कुलकर्णी सर करत असतात. चला मंडळी, आता चालू होणार आहे कवायत, कारण सुंदर असे निवेदन लांबजना जिल्हा परिषद आहे. या ठिकाणी आमचे परम मित्र इंडियन नेव्ही महेशजी आल्यात. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. जन्मभूमी